नमस्कार मित्रांनो राज्यातील ग्रामपंचायतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून आलेला आहे। मित्रांनो, राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या संदर्भात राज्य शासनाच्या द्वारे काढण्यात आलेला GR अखेर मागे घेण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरपंचाची नेमणूक करण्याचा देखील महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच महत्त्वपूर्ण अपडेटबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, स्क्रीनवर हे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे 21 फेब्रुवारी 2026 परिपत्रक पहा। या परिपत्रकानुसार दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेलं पत्रक आजच्या या परिपत्रकानुसार रद्द करण्यात येत आहे। त्याचबरोबर दिनांक 20 फेब्रुवारी 2026 राजपत्र जोडून या राजपत्राच्या अधीन राहून पुढील कारवाई करण्यात यावी अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। राज्यातील काही ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे किंवा 28 फेब्रुवारी 2026 किंवा त्यापूर्वी संपणार आहे, परंतु काही प्रशासकीय अडचणीमुळे पंचायत निवडणुका घेणे शक्य नसल्यास शासन राजपत्रानुसार एखाद्या योग्य व्यक्तीची पंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य शासनाचा आहे। त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंचाची 6 महिन्याच्या कालावधीसाठी किंवा ग्रामपंचायत स्थापनेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत यापैकी जे आधी असेल त्या कालावधीसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करणे अशा प्रकारचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या ग्रामपंचायतीची मुदत आता संपणार आहे त्या ग्रामपंचायतीवर या राजपत्राच्या अधीन राहून विद्यमान सरपंचाची पुढील 6 महिने प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे। मित्रांनो, विविध संघटनेच्या माध्यमातून किंवा सरपंच परिषदेच्या मागणी करण्यात आंदोलनामुळे शासनाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुर्तास धन्यवाद।